वीर धरणाच्या परिसरामध्ये सतत होणाऱ्या दमदार पावसामुळे वीर धरणातून साधारण 15,000 क्युसेस पाणी वर्ग करण्यात आलेला आहे। 26 तारखेच्या दुपारच्या 2 वाजेपर्यंत हे पाणी भीमा नदीच्या चंद्रभागा पात्रामध्ये आलेलं आपल्याला दिसत आहे। वारी काल आषाढी वारीचा सोहळा संपन्न झालेला आहे, तरीही लाखो भाविकांपैकी काही भाविक पंढरपुरात राहिले दिसत। पौर्णिमेपर्यंत या भाविकांची गर्दी प्रचंड प्रमाणात पंढरपुरात असते। आपण पाहू शकतो की अनेक भाविक आहेत। खरं तर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं नौका विहार बंद करण्यात आलेला आणि सतत होणाऱ्या पावसाच्या मुळे जे पाणी पातळी वाढताना दिसत आहे चंद्रभागेमध्ये, त्याच्यामुळे वारकऱ्यांनाही वेळेवर सूचना देण्यात येतात की कोणीही नदीपात्रामध्ये जाऊ नये। आपण आता सध्या ज्याला पुंडलिकाच्या मंदिरापाशी आहोत, पाहू शकतो की हेच तर पुंडलिकाचं मंदिर। या पुंडलिकाच्या दर्शनासाठी विठ्ठलाच्या दर्शनाला येणारा प्रत्येक भाविक पुंडलिकाचं दर्शन घेतो, चंद्रभागेत स्नान करतो। आपण पाहू शकतो की हे पुंडलिकाचं मंदिराला पाण्याने वेढा दिलेला आहे। पुंडलिकाचं मंदिर आता पाण्यामध्ये दिसत आहे आपल्याला। आपण पाहू शकतो की त्याचबरोबर पुंडलिकाच्या मंदिराबरोबर इतर लहान मोठे मंदिर असतील किंवा समाधी असतील, याही पाण्याखाली जाताना पाण्याखाली गेलेले दिसत आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासनानं सतर्कतेचा इशारा पंढरपुरातील नदीकाठचे काही घरं असतील त्यांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर भाविकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आहे। चंद्रभागेच्या तीरातून जगदीश डांगे, LS मराठी।